Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. वसई विरारसह नालासोपारा परिसरात सलग 5व्या दिवशीही पूरस्थिती. लोकांचा रुळावरून चालत प्रवास सुरू. वीज पुरवठा ठप्प असल्यामुळे पाणीही मिळेना. जगणं ठप्प झाल्यामुळे लोकांचा संताप. वसई विरारमध्ये सध्या पावसाची गंभीर स्थिती. 72 तासात 672 मिलीमीटर पाऊस झाला. मदतीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निधी दिला. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. मला बदनाम करा पण महाराष्ट्राला बदनाम करू नका. महाराष्ट्राचा अपमान केल्यास सोडणार नाही. मिसिंग लिंकवरील टीकेवरून मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा. महाराष्ट्रामधील पूरस्थितीवर अमित शहांचा मुख्यमंत्री फडणवीसांशी संवाद. पूरस्थितीचा गृहमंत्री अमित शहांनी आढावा घेतला. केंद्राकडून सर्वतोपरी मदतीचं आश्वासन. पिंपरी चिंचवडच्या मोशीमध्ये इमारत कोसळली. जवळपास 14 जण इमारतीमध्ये अडकल्याची शक्यता. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल. बचाव कार्य सुरू. नाशिकमध्ये गोदावरी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली. रहिवासी भागामध्ये पाणी अक्षरधामकडे जाणारा मार्ग बंद. गोदाकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचं प्रशासनाचं आवाहन. नाशिकच्या मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचलं. मिलिंदनगर परिसरात घरामध्ये पाणी शिरलं. जनजीवन विस्कळीत. खडकवासला धरणातून मुठा नदी पात्रामध्ये 27,000 क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. प्रवाह वाढल्यामुळे भिडे पूल पाण्याखाली. खडकवासला धरणाच्या विसर्गामुळे पुण्यातील एकतानगर जलमय. 10 ते 12 सोसायट्यांमध्ये मुठा नदीचं पाणी. जनजीवन विस्कळीत. वाहनं पाण्याखाली. रायगडच्या कर्जतमध्ये मुसळधार पावसानंतर उल्हास आणि चिल्लार नदीला पूर. शेलू गावामध्ये उल्हास नदीचं पाणी शिरलं तर आंबिवली नदीचा बंधारा फुटला. त्यामुळे पूरस्थिती. नागरिकांची सुखरूप सुटका. मुंबईला आज पावसाचा येलो अलर्ट. अंधेरी जोगेश्वरी मालाड परिसरात पावसाच्या सरी. अंधेरीमध्ये झाड कोसळून एक व्यक्ती जखमी. उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल. मुंबईमधील जलाशयांच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ. गेल्या 24 तासात 12.44% पाणी वाढलं. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 धरणांचा पाणीसाठा 41.36%. साताऱ्यामध्ये विजेचा धक्का लागल्यामुळे एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू. घरासमोरील विद्युत तारेला स्पर्श झाल्यामुळे दुर्घटना. फलटण तालुक्यातील खामगावमधील दुर्दैवी घटना. भांडूपच्या कोकणनगरमध्ये बेस्ट बसचा विचित्र अपघात. एका पादचाऱ्यासह अनेक वाहनांना धडक. मुंबईकरांनी मृत्यूच्या दाढेतून व्यक्तीला वाचवलं. बसवरचं नियंत्रण सुटल्यामुळे अपघात झाल्याचा अंदाज. ठाकरेंचे आमदार आणि नगरसेवक 7 सप्टेंबरपर्यंत सोडून जाणार. बिग बॉस फेम रील स्टार हिंदुस्थानी भाऊचा दावा. भांडूपचा खोटा अनिल कपूर असं म्हणत संजय राऊतांवर टीका. खासदार संजय राऊतांसह मंत्री नितेश राणेंना पत्र. हिंदू गब्बर ही उपाधी घेतल्यामुळे प्रभू श्रीराम वाचवा आंदोलनामध्ये सामील व्हा. राऊतांचं आवाहन. नितेश राणे काय उत्तर देणार याकडे लक्ष. नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्याच्या मागणीसाठी मोर्चा. पवारांचे राष्ट्रवादीचे खासदार सुरेश म्हात्रेंच्या नेतृत्वामध्ये मोर्चा. पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड. पवारांची राष्ट्रवादी एनडीए सोबत जाणार असल्याच्या चर्चा. एका बड्या नेत्यावर चर्चेची जबाबदारी. सूत्रांची माहिती. जयंत पाटील आणि विनोद तावडेंमध्ये मुंबईत भेट. मुख्यमंत्री फडणवीसांनी मात्र चर्चा फेटाळल्या. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.